नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा एपिसोड। इथे एपिसोडच्या सुरुवातीला ऋषिकेश आणि जानकी दोघं बोलत बसलेत। जानकीनं जो काही घडलेला प्रकार आहे, म्हणजेच ओवी जे हरवली, ऐश्वर्यावर हात उचलला गेला, त्याच्यानंतर सुमित्रा आईंनी जानकीला जे काही म्हटलं ते सगळे इथे ऋषिकेशच्या कानावर घालतीये आणि ती म्हणतीये इथे की मला माझ्या आई परत पाहिजेत। पोरकेपणाची जाणीव जी काही होतीये ती मला नको आहे, मला आई परत पाहिजेत। त्यांच्यातली सासू जी काही जागी होतीये ते नको व्हायला आणि आईंची मनधरणी कशी करू। तर ऋषिकेश म्हणतो, तू मला जे नेहमी जे सांगतेस तसंच तू कर, म्हणजे तू 2 पावलं मागे ये, म्हणजे तू पुढे जाऊ शकतेस, असं तो इथे सांगतो। आणि मग जानकीच्या लक्षात येतं की आपण काय केलं पाहिजे। तर इकडे सुमित्राई एकट्याच बसलेल्या आहेत खोलीमध्ये आणि त्यांना सगळं आठवतंय, जानकीनं कसा हात उगारला, जानकी ऐश्वर्यावर कशी ओरडत होती, हे सगळं त्यांना आठवतंय आणि त्या अशा एकट्याच विचार करत बसल्यात। तेवढ्यात ऐश्वर्या येते आणि हाक मारते की आई, अहो तुमच्या गोळ्यांची वेळ झाली, गणपती विसर्जनाच्या गडबडीत गोळ्या द्यायच्या राहिल्यात आणि तुम्ही आता त्या गोळ्या घ्या, असं म्हणून ती इथे येऊन बसते। आणि त्यांचं लक्ष नसतं तरीसुद्धा त्या म्हणजे असं लक्ष नसतं म्हणून ऐश्वर्या त्यांना हाक मारते, आई कसला विचार करताय, दुपारी जे काही झालं त्याचा विचार करताय का। तर लगेच सुमित्राई पण म्हणतात, अगं जानकीनं तुझ्यावर हात उगारायला नको होता, काहीही झालं तरी ती या घरची मोठी सून आहे, तिच्यावर रणदिव्यांचे संस्कार आहेत किंवा रणदिव्यांच्या रीती परंपरा तिला माहिती आहेत। आजपर्यंत रणदिव्यांच्या घरात कुठल्याही सुनेने जावेवर हात उगारला नव्हता आणि तिनं हात उगारला आणि जानकी तर माझ्या तालमीत तयार झाली आहे आणि त्यामुळं मला ना तिचा प्रचंड राग आलेला आहे, असं सुमित्राई सांगत असतात। तर लगेच ऐश्वर्या आपली इथे आता गोड गोड बोलते बरं का, कारण तिला आईंच्या मनामध्ये गुड बुक्समध्ये राहायचं आहे ना। तर ती आता काय सांगते बघूया आपण। तर ती कशी म्हणते, ॲक्च्युली आई ना माझंच चुकलं म्हणते आणि आता आई शॉक होत आहेत की ही असं चुकलं का म्हणते ते। तर बघूया ती का चुकलं म्हणते ते काय झालं ना, जानकी वहिनी मोठ्या आहेत घरामध्ये, आपण दरवेळी त्यांना सगळं विचारून करतो, सगळं विचारून इथे त्यांचा निर्णय घेतो आणि प्रश्न ओवीचा आहे, ओवी त्यांची मुलगी आहे। मी जर त्यांना विचारून घरी घेऊन आले असते तर त्या माझ्यावर एवढ्या चिडल्या नसत्या, पण काय झालं ना, ते गुंडांच्या गडबडीत ओवी अशी खूप घाबरलेली होती, दचकलेली होती, त्यामुळं मी ना त्यांना न सांगताच असं एकदम घेऊन आले आणि हे माझं चुकलं। शेवटी त्या आई आहेत ना, आपल्या मुलीबद्दल त्यांच्या मनात काळजी वाटणारच। लगेच सुमित्राई म्हणतात, अगो किती समजूतदार आहेस तू ऐश्वर्याबद्दल राग अजिबात धरला नाहीस। पण जानकीने मात्र, एवढं सगळं बोलणं चालू आहे तेवढ्यात इथे जानकी आली आहे आणि ती सुद्धा म्हणते की माझ्याही मनात आता ऐश्वर्याबद्दल राग नाही आहे, असं जानकीनं सांगितल्यावर सुमित्राई म्हणतात, झालं का तुझं डोकं शांत, ये अशी बाहेर का उभी आहेस, तू आत ये आणि बघ, ऐश्वर्याने सुद्धा आता आपली चुकी कबूल केली आहे की तिच्या मनात तुझ्याविषयी राग नाही आणि तिनं तुला विचारलं पाहिजे होतं। तर लगेच इथे जानकी पण म्हणते, आई त्याचं काय झालं ना, एकदम मिरवणुकीच्या गडबडीमध्ये गोंधळामध्ये एवढी सगळी माणसं होती आणि ओवी कुठे दिसेनाशी झाली होती, त्यामुळं मग मला जरासं राग आला आणि जेव्हा ऐश्वर्या तिला घरी घेऊन आली आहे हे कळलं, त्यामुळं मी तिच्याशी असं बोलले, मला खरंच माफ करा ऐश्वर्या, माझं चुकलं, इथे मी तुझ्यावर हात उचलायला नको होता, असं म्हणून डायरेक्ट जानकीने इथे हात जोडले तिच्या पुढे। आणि ऐश्वर्या आपली शॉक झाली, कारण जानकी कशी म्हणते आधी की दिसतं तसं नसतं, खरंच आहे ते, मी एक समजले होते आणि निघालं दुसरंच, असं म्हणून ती टोमणे मारत असते ऐश्वर्याला। पण इथे सुमित्राई लगेच खुश होत आहेत कारण ऐश्वर्याची जानकीनं माफी मागितली आहे बरं का। पण लगेच ऐश्वर्या आपली कमी कशी राहील, मागे कशी राहील, ती येऊन म्हणते, माझा डॅडा म्हणतो की मोठ्या माणसांनी माफी मागायची नाही, त्यामुळे तुम्ही माफी मागू नका। हे ऐकल्यावर लगेच ऐश्वर्याला जानकी म्हणते, तुझा डॅडा असंही म्हणाला होता की मुलं पकडणारी टोळी आली आहे आणि गणपतीची मिरवणूक होती, केवढी तरी माणसं होती आणि तुझ्या डॅडांनी असं सांगितल्याबरोबर माझ्या मनामध्ये भीती बसली आणि आपल्या सगळ्या ज्या काही रीती परंपरा आहेत किंवा तुमचे जे काही संस्कार आहेत या सगळ्यांवर आईच्या मनातली जी काही भीती आहे ना ती इथे हावी झाली, त्यामुळं मी तुझ्यावर हात उगारला, असं ती परत सांगते आणि सॉरी म्हणते। आणि सुमित्राई लगेच म्हणतात, तुम्हाला दोघींनाही तुमची चूक कळली आहे ना, तुमच्या दोघींमधली भांडणं मिटली आहेत ना आता, तर हा विषय इथेच थांबवा, परत त्याच गोष्टी बोलू नका, असं म्हणून सुमित्रा इथे सांगतात। आणि तेवढ्यात ऐश्वर्या म्हणते की आई
चला तुम्ही आता गोळ्या घ्या असं म्हणून गोळ्यांचं पाकिट पुढे करते. सुमित्राई गोळ्या घेणार तेवढ्यात जानकी म्हणते, आई थांबा, कुणावरही विश्वास ठेवून कुठल्याही गोळ्या घेऊ नका, बघून घेत जावा गोळ्या. त्या गोळ्या आहेत ना त्या दुपारच्या आहेत आणि तुम्ही गोळ्या क्रॉस चेक केल्याशिवाय घेऊ नका. या तुमच्या आत्ताच्या रात्रीच्या गोळ्या मी आणल्या आहेत, ह्या तुमच्या गोळ्या घ्या असं म्हणून जानकी ऐश्वर्याच्या ऐवजी तिथे सुमित्राईंना गोळ्या देते. ऐश्वर्याच्या हातातील पाण्याचा ग्लास ओढून घेतल्यासारखा करते आणि गोळ्या देते आणि गोळ्या घेताना बजावते, कुणावरही विश्वास ठेवू नका, गोळ्या क्रॉस चेक करून घेत जा, तुमच्या गोळ्या तुम्हाला लक्षात आल्या पाहिजेत असं म्हणते. आणि ऐश्वर्या आता बघतच राहिली आहे आणि तेवढ्यात आता लगेच ऐश्वर्याने म्हणजे जानकीचा जो काही रुसवा होता जानकीवरचा आईंचा तो इथे गेलेला आहे. आणि आता इथे ऐश्वर्या म्हणते की आई आपण परवा मार्केटला जाणार आहे तर मी येते तुमच्याबरोबर. तर जानकी म्हणते की आता कोणीही कुठेही जायचं नाही आहे. तर का असं दोघी पण विचारतात. कारण परवा दिवशी आपल्या आईंचा 60वा वाढदिवस आहे, स्पेशल वाढदिवस आहे. आणि लगेच इथे सुमित्राई खुश होतात. अगं एवढं सगळं घरातलं काम, सगळं घर सांभाळणं आणि ह्या सगळ्या गोष्टी तू कशा लक्षात ठेवलास माझा वाढदिवस म्हणून कौतुक करत असतात. तर इकडे आजी बसली आहे ऐश्वर्याच्या रूममध्ये बदाम खात. ती बदाम खाते, कुचकाय म्हणते, बदाम खाते, खवट आहे म्हणते, असं करते. आणि तेवढ्या तिथे ऐश्वर्या आले. आणि आता ऐश्वर्या आल्यावर लगेच आजी, ओ गो माझी लोकरीची गुंडी, तू काय डाव खेळलीस, खूप छान खेळलीस, मला सगळं ओवीनं सांगितलं काय काय घडलं ते, तू ओवीला कसं वाचवलंस ते आणि खूप छान केलंस हा तू. आणि तू कसा हात धरला ग जानकीचा, हात धरला म्हणे तुला मारताना. आणि हे सगळं बोलणं चालू आहे आणि ऐश्वर्या चिडलेली आहे. आणि नंतर ऐश्वर्या इथे चिडून बसते खाली. तर आजीना तिला इथे बदाम खायला देतात. तर तू अजून बदाम खा. पण ऐश्वर्या आता आजींवरच चिडते आणि तुमचा काहीही उपयोग नाही म्हणते. तुम्ही ना खूप काहीतरी म्हणजे असं खूप चुकीचं किंवा तुम्ही मला काही गोष्टी सांगतच नाही असं म्हणून सांगते. आणि लगेच आजी पण म्हणते, तू मी नसताना सगळी कामं का करतेस, मी असताना करत जा ना. तर आता इथे विषय काय झाला आहे, तुम्ही एवढे बदाम खाताय तर तुम्ही मला महत्त्वाच्या गोष्टी का सांगत नाही. ऐन टायमिंगला मी एवढं सगळं प्लॅनिंग केलं होतं, एवढं सगळी आग लावली होती, राग पण आला होता सुमित्राईंना आणि एवढं सगळं सुरू असताना माझं प्लॅनिंग फ्लॉप झालं आहे. आईंचा वाढदिवस आहे हे तुम्ही का नाही सांगितलं मला, तारीख का नाही सांगितलीत. तुमच्यामुळे आता परत ती जानकी आईंच्या मनामध्ये घर करून गेली. आणि 60वा वाढदिवस आहे हे तुम्ही का नाही सांगितलं. अरे हो, आजींच्या पण आत्ता लक्षात येतं की आपल्या मुलगीचा 60वा वाढदिवस आहे. म्हणजे ती वाटत नाही ना तशी माझ्यासारखी अजून तरुण दिसते असं म्हणून स्वतःचंच कौतुक करत असतात आजी. ऐश्वर्या मात्र इथे खूपच चिडलेली आहे आजींवर, कारण आजींनी तिला काहीच सांगितलेलं नाही आहे आणि त्यामुळं ती आता इथे परत मागे पडली आहे. आणि आता आजी विचारतात की तुला काय मदत करू का, तू काय करणार आहेस आता. तर ऐश्वर्या म्हणते की तुम्ही माझ्याबरोबर येऊच नका, तुम्ही मला काही सांगत नाही आणि त्यामुळं माझं सगळं प्लॅनिंग इथे फिसकटतं. आता जे काही करायचं आहे ना ते मी करीन, एकटीनं करणार आणि तुम्ही माझ्याबरोबर येऊ नका असं म्हणून डायरेक्ट इथे ऐश्वर्या आजीला सांगते की आता जे काही करायचं आहे ना ते मी करणार आणि जे काही करणार ते खूप मोठं करणार, जेणेकरून असा एक मोठा धक्का देणार जेणेकरून कायमची जानकी जी काही आहे ती आईंच्या मनातून उतरली पाहिजे. आता बघाच मी काय करते ते, असं इथे प्लॅनिंग चालू आहे तिच्या डोक्यामध्ये. आणि आजी तोंड पाडून मागे उभ्या राहिलेत. तर इकडे दुसऱ्या दिवशीची सकाळ झालेली आहे. सारंग जानकीच्या मागे मागे करतोय, तिला म्हणतोय की आपण आईंचा वाढदिवस खूप मोठ्याने साजरा करूया. आणि तो असा खूप उत्साहात बोलत असतो आणि तेवढ्यात जानकी म्हणते की अहो हळू बोला, आईंना सरप्राईज देतोय ना आपण. आणि मग त्यांना इकडे शर्वरी वंशची आठवण येते. म्हणजे जानकी म्हणते की शर्वरी ताई असत्या, शर्वरी वंश पण अशाच एकदम उत्साहात सगळं केलं असतं त्यांनी. आणि मग सारंग लगेच शर्वरीला फोन लावतो आणि तो फोनवर मोठ्याने बोलत असतो. तेवढ्यात जानकी म्हणते अहो मोठ्याने काय बोलता, सरप्राईज द्यायचं आहे ना, आईंना ऐकायला जाईल. आणि मग लगेच सारंग अगो आपल्या आईचा 60वा वाढदिवस आहे असं हळू बोलतो. तेवढ्यात ऐश्वर्या इकडनं सगळं ऐकते बरं का. तर इकडे जानकी म्हणते की अहो एवढं पण हळू बोलू नका की त्यांना ऐकायला जाणार नाही. शेवटी सारंग जानकीच्या हातामध्येच फोन देतो आणि मग जानकी वहिनी सगळं म्हणजे जानकी सगळं सांगते की 60वा वाढदिवस आहे, तुम्ही या, आपण ठरवून करूया, देवळात अभिषेक करायचा आहे, 5 बायकांना हळदी कुंकू द्यायचं आहे, हे सगळं करायचं आहे. पण तेवढ्यात
शर्वरी म्हणते की अगं वहिनी, मी इंदोरला आली आहे आणि मी नाही आहे, मी परवा दिवशी येणार आहे. हे सगळं बोलणं ऐश्वर्या इकडनं चोरून ऐकते हळूच कान देऊन. आणि नंतर लगेच ह्या दोघांचं परत इथे बोलणं चालू झालं की काय करायचं. तेवढ्यात ऐश्वर्या आले आणि कसलं प्लॅनिंग करताय, आईंच्या वाढदिवसाचं प्लॅनिंग करताय का, मला पण सांगा, मी पण काहीतरी मदत करीन तुम्हाला. आणि लगेच जानकी म्हणते हो करीन ना, सांगणार तर आहे तुला मदत करायची. आईंना ओवाळायचा जो काही मान आहे ना, तर यावर्षी तू आईंना ओवाळ असं म्हणून ऐश्वर्याला जानकी सांगते. जसं गणपती बाप्पाला ओवाळं होतंच ना, तसं आईंना ओवाळ. लगेच सारंग म्हणतो बघ माझी वहिनी किती मोठ्या मनाची आहे, तिनं तुला आपल्याला मान दिलाय, तुला मान दिलाय असं म्हणून इथे सांगतो सारंग. आणि मग लगेच जानकी म्हणते की जावा तुम्ही गवती चहाची पानं घेऊन या, चहा तयार झाला आहे. आणि सारंग गेल्यानंतर जानकी म्हणते की तुला मान हवाय ना, तो मान मी तुला देईन, तुला शोभेची बाहुली करून ठेवीन, तू काहीही काम करू नकोस, सगळं मी करीन, पण माझ्या या घराची मानहानी जर केलीस ना तर मी तुला अशी शिक्षा देईन की तुला जन्मात अद्दल घडेल. तू या घरात लग्न करून आल्यापासनं तू सगळं विस्कटत चालली आहेस आणि मी सगळं सावरत चालली आहे. चांगल्या लोकांचा हात धर आणि आपण पुढे जाऊया, तुझं पण चांगलं होईल, सगळ्यांचं चांगलं होईल असं म्हणून जानकी ते हात पुढे करते तिच्यासमोर. पण ऐश्वर्या आहे ती कशाला ऐकेल आणि ती असा हात बघते आणि इकडनं निघून जाते. आणि जानकी विचारात पडते की आता काय करायचं. तर इकडे ऋषिकेश ऑफिसमध्ये बसलाय, मॅनेजर त्यांच्यासमोर बसले, त्यांनी दोघांचं बोलणं चालू आहे, मीटिंग चालू आहे. मॅनेजर म्हणतोय की बेंगलोरच्या सेमिनारला सारंग सरांच्या अपघातामुळे आपल्याला जाता आलं नाही, त्यामुळं आता सगळे शेतकरी लोक आपले जे काही आपल्याला माल विकणारे होते ते सगळे विचारत आहेत की आपण माल कधी विकायचा, त्याला किंमत कशी येईल किंवा काय होणार आहे पुढे, हे सगळ्यांना प्रश्न पडला आहे. तर ऋषिकेश इथे सांगतो की त्यांना हे माहिती नाही आहे की डेलिगेट्स येऊन मला भेटून गेलेत, बेंगलोरचे जे सेमिनार अटेंड करणारे होते ते येऊन भेटून गेलेत, आमचं बोलणं झालं आहे आणि तू आता बाजार समितीला असा मेल कर की लवकरात लवकर जो काही माल आहे तो आपण विकला जाऊ किंवा आपण विकत घेऊ, काही त्यांची अडचणी असतील त्या सगळ्या आपण दूर करू. आणि हे सगळा विषय तू त्यांना मेलमधून सांग की काही अडचण येणार नाही, तुमचा माल सुरक्षित राहील, त्याला योग्य भाव, योग्य पद्धत, योग्य दर येईल आणि हे रणदिवे व्हेजिटेबल्स अँड फार्मकडून तुम्हाला म्हणजे सांगण्यात येतं आहे असं तो इथे सांगत असतो त्या मॅनेजरला. पण मॅनेजर पण विचारतो की आता सल्लागार समिती जी काही नेमणार आहे आपण, त्यामध्ये सयाजीरावांचं नाव असण्याची शक्यता आहे, अशी बाहेर कुरबुर चालू आहे, तुम्हाला काय वाटतं, कारण ते किंमत ठरवण्यासाठी जी काही सल्लागार समिती आहे ती इथे नेमण्यात येत असते. तर ऋषिकेश म्हणतो की हो बरोबर आहे, माझ्या पण कानावर आलंय ते, सयाजीराव आपल्या नात्यात लागतात, त्यामुळं त्यांना आपण घेऊ असं सगळ्यांना वाटतंय, पण कदाचित तसं होणार नाही, कारण त्यांनी जर ऐनवेळी दर बदलले, भाव बदलले तर अडचण येऊ शकते, त्यामुळे त्यांचं नाव नसेल असं ते म्हणतात. आणि तेवढ्या तिकडे हिम्मतराव आलेले आहेत, बघूया काय होतंय ते. तर सारंग, ओवी, जानकी सगळे बसलेत. सारंग ओवी इथे भेळ खात आहेत, भेळ खूप छान झाली असं म्हणतात. ओवी म्हणते की आता शर्वरी आत्या पाहिजे होती, मला तिची आठवण येते. आणि लगेच सारंग इथे चिडून म्हणतो तुझी शर्वरी आत्या काय कामाची नाही आहे, ती नाही आहे इथे आता आणि वाढदिवसाला पण येणार नाही आहे, गेली आहे तिकडे शॉपिंग करायला असं म्हणून तो बोलत असतो. तर लगेच ओवी त्याच्याकडे बघत असते आणि जानकी म्हणते की असं बोलू नका, त्या कामालाच गेल्यात कुठल्या तरी आणि त्या येतील आणि तुम्ही बाकीची तयारी केली आहेत का, तुम्हाला सांगितलेलं काम तुम्ही केलं का असं ती विचारत असते सारंगला. सारंग म्हणतो की मला सांगितलेलं काम मी केलेलं आहे आणि देवळात भटजींना फोन करून सांगितलं आहे. जानकी म्हणते की भटजींनी यादी पाठवले ते सामान आणायचं आहे. ओवी विचारत असते की फुलांचं काय झालं, तर जानकी म्हणते की गुलाबदादांना सांगितलं आहे आणि सामानाची जी काही यादी आहे ती सारंग म्हणतो मी एका दुकानात फोन करतो, ती येतील. आणि हे सगळं बोलणं चालू असताना ऋषिकेश ऑफिसमधून आला आहे आणि जानकी लगेच ऋषिकेशजवळ गेले आणि ऋषिकेश वेळेला प्रश्न विचारतोय नानासाहेब आणि आई कुठे आहेत. आणि जानकी म्हणते की काही झालंय का, त्या रूममध्ये आहेत आणि बघूया आता काहीतरी नक्कीच झालेलं आहे, पण काय झालंय ते बघत राहण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका बरं का, म्हणजे आम्हाला
रिव्ह्यू करताना मजा येईल, मोटिवेशन मिळेल. आणि आता ऋषिकेश नानासाहेबांच्या रूममध्ये गेल्यात, आई पण तिथे आहे. बघूया पुढे काय होते ते. तर उद्याच्या भागामध्ये रणदीव यांचं जे काही मानाचं नाणं आहे ते आता कुणाकडे जाणार हा मोठा एक प्रश्न पडलाय. कारण इकडे आजी म्हणतीये की रणदीव यांचं मानाचं नाणं यावर्षीसुद्धा जानकीकडेच जाणार, कारण तिने तुला ऐश्वर्याला सांगतात ओवाळण्याचा मान देऊन मोठेपणा तिच्याकडे घेतलाय. आणि आता बघूया पुढे काय होतंय ते. कारण इकडे सारंग पण सांगतोय की ते नाणं म्हणजे रणदीव यांची आण बाण शान आहे. आणि आता ऐश्वर्या ईर्षेला पेटले की यावर्षी ते नाणं मीच मिळवणार. बघूया ते नाणं कोण मिळवतंय, जानकी मिळवणार की ऐश्वर्या मिळवणार, आणि त्यासाठी ऐश्वर्या नवीन काय कारस्थान करते ते.